नमस्कार. तनुजा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी लोणचं बनवणार आहे आवळ्याचं. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी मुरंबा बनवला होता याच राय आवळ्यापासून आणि आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी त्याचं लोणचं आहे तर ते बनवलेलं आहे, तर ती रेसिपी शेअर करणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने सेम आपल्याला ते जे आवळे आहेत ते स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये ठेवून वाफवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर लोणच्यासाठीचा मसाला बनवायचा आहे. तर त्यामध्ये 2 चमचे बडीशेप, 1 चमचा जिरा आहे, 1 चमचा मोहरी आहे, 1 चमचा मेथी दाणे आणि 1 चमचा धणे आहेत अख्खे. तर हे सर्व जे आहेत तर ते आपल्याला एकत्र कढईमध्ये भाजून घ्यायचे. तर सर्वात आधी जर कढई छान गरम करून घेतली आणि त्यानंतर हे सर्व जे आहेत मसाले तर ते त्यामध्ये ऍड करून 1-2 मिनिट आपल्याला फक्त परतून घ्यायचे. अगदी जास्त भाजायचं नाहीये, फक्त गरम करून घ्यायचे. थोडेसे क्रिस्पी झाले पाहिजेत आणि जाडसर असे वाटून घ्यायचे. अगदी बारीक असे पावडर जास्त नाही करायची, थोडेसे जाडसर ठेवायचे. आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये मी अर्धा कप इतकं तेल घेतलंय. त्यानंतर तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचाभर हिंग टाकले. 2 ते 3 चमचे इतके काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि ते थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचे, परतून घ्यायचे. आणि त्यानंतर हे जे वाफवून घेतलेले आवळे आहेत तर ते सर्व त्याच्यामध्ये ऍड करायचे आणि आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जो मसाला होता बनवलेला लोणच्यासाठीचा तर तो पण ऍड करायचा आहे. तर पहिल्यांदा हळद टाकली आहे अर्धा चमचा. त्यानंतर मसाला आहे तर तो ऍड केलाय आणि त्याच्यानंतर मीठ टाकायचं. तर लोणच्यासाठी मीठ थोडंसं जास्त टाकायचं आहे, कारण जितकं ते लोणचं मुरणार आहे तितकं त्याचा जो खारटपणा आहे तर तो कमी होतो. त्याच्यामुळे मीठ जे आहे तर ते थोडंसं जास्त टाकायचं लोणच्यामध्ये. आणि हे सर्व जे मिश्रण आहे तर ते छान एकजीव करून घ्यायचं, एकत्र मिक्स करून घ्यायचंय. आणि तेल थोडंसं जास्त असेल तर लोणचं बरेच दिवस टिकतं, तर त्यासाठी तेल थोडं जास्त वापरलंय. आणि हे सर्व जे मसाले आहेत तर ते मिक्स करून झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये गूळ ऍड करायचंय. तर पाव कप इतका गूळ घेतला होता. आणि कारण हे जे आवळे आहेत तर याची चव थोडीशी आंबट असते, तर त्यासाठी आपल्याला थोडंसं गूळ टाकायचंय आणि गूळ पण आपल्याला चांगला मेल्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं. हे सर्व लोणचं आहे ते अतिशय चटपटीत असं लोणचं आहे हे आणि टिकायला पण भरपूर दिवस टिकतं. तर अगदी साधी सोपी ही राय आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी तयार आहे. एका काचेच्या भरणीमध्ये मी हे लोणचं आहे तर ते भरून ठेवतेय. शक्यतो लोणचं जे आहे तर ते काचेच्या किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवतात, जेणेकरून ते अगदी चांगलं राहतं आणि वर्षभरही टिकतं. आणि तेलही बऱ्यापैकी लोणच्याला जास्तच लागतं टिकण्यासाठी. तर अतिशय टेस्टी आणि चटपटीत आहे हे. तर आजची राय आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी आहे, तर ती तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.